नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोटाला थंडावा देणारी अशी रेसिपी बघणार आहोत। म्हणजे आपण आज कैरीचं पण बघणार आहोत, कैरीच्या पन्याची रेसिपी। तर मग तेच सरबत पिऊन कंटाळा येतो। लिंबू सरबत म्हणा, कोकम सरबत, असे वेगवेगळे प्रकारचे सरबत असतात। त्यामध्ये हा एक सरबताचा प्रकार असा पोटाला छान थंडावा देतो उन्हाळ्यामध्ये, आणि कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही पिऊ शकतात आणि साठवूनही ठेवू शकतात। 2 ते 3 महिने आरामात टिकतं हे फ्रीज मध्ये। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मी फ्रेश अशी मस्त 1/2 किलो कैरी घेतलीये। 1/2 किलोच आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे। 1 हिरवी मिरची, पुदिन्याची पानं घेतलीये थोडीशी, म्हणजे मुठभर पानं घेतलीये। 6 मिरे घेतले, अर्धा चमचा इथं बडीशेप घेतलीये, जिरा घेतलंय अर्धा चमचा, काळं मीठ, आपलं साधं जे मीठ असतं ते घेतलंय। आता आपल्याला आधी कैरी शिजून घ्यायची आहे पन्यासाठी। कैरीचं आपलं हे पुढचं जे टोक असतं चिकाचं, हे आधी काढून टाकायचंय आपल्याला थोडंसं, आणि याला थोडेसे 1 ते 2 आपल्याला चीर देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे कैरी पण पटकन शिजते। शिजल्यावर तिचे साल हे पटकन निघतात। आता आपण एका कुकर मध्ये टाकून घेऊया। कैरी अर्धी बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता झाकण लावून याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। कैरी एकदम छान शिजली पाहिजे। आता कैरी शिजते तोपर्यंत बडीशेप, काळे मिरे आणि जिरं थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हलकासा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा। एका डिश मध्ये आता काढून घेते हे थंड व्हायला। आता हे थंड करायचं। याची पूड पण करून घेऊ शकता तुम्ही आधी, नंतर मी दाखवते कशी करणार आहे। मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पन्हा करून दाखवणार आहे आज। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या। बघूया आता कैरी शिजली आहे का। कैरी छान शिजली आपली। आता हे कुकर मधून काढून घेतली आहे, बघू शकता अशी छान शिजली आता कैरी। बघा, तर याचे साल बाजूला करायचे आणि सालीला पण आपल्या याचा पल्प आहे तो पण काढून घ्यायचा आहे। पण आधी मी थोडीशी आता थंड होऊ देणार आहे, कारण खूप गरम आहे, एवढे गरम आपल्याला काढता येणार नाही। तर थंड करते आणि याचा पूर्ण कोळीचा आणि सालेचा पल्प काढून घेते, म्हणजे गर पूर्ण काढते आणि तुम्हाला दाखव। कैरी थंड झाली आपली। आता पल्प काढून घेऊया कैरीचा पूर्ण। सालाला पण आपला इथं गर आहे, बघू शकता, हा पण काढून घ्यायचा आहे। तर असं पूर्ण मी आता हा काढून घेते, आणि सालाचा जो आहे तो आपल्याला असं चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे पूर्ण। खूप इझिली निघतो, कारण आपली कैरी छान शिजलेली असली ना तर असा पटकन निघतो। आता पूर्ण हा पल्प काढून घेतलाय मी कैरीचा। आता एक मिक्सर मध्ये टाकून घेणार आहे आपण। गूळ पण टाकून घ्यायचा इथं पूर्ण। तुम्ही पूर्णच्या चाळणीतनं पण काढून घेऊ शकता, बारीक करून घेऊ शकता। आणि जे आपण बडीशेप, जिरं, मिरे ते पण इथंच टाकून घ्यायचे। आता 1 हिरवी मिरची, तिचे असे 2 तुकडे करून टाकते। पुदिना, काळं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ घेतलंय मी, आणि आपलं जे नॉर्मल असतं ते 1/2 चमचालाही कमी घेतलंय। तुम्ही नुसतं आपलं साधं जे मीठ असतं ते जरी वापरलं तरी चालतं इथं। आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं, एकदम बारीक फाईन पेस्ट तयार करायची याची, आणि पाणी अजिबात वापरायचं नाहीये। बघू शकता असं एकदम बारीक करून घेतली, एकदम फाईन पेस्ट तयार झाली याची। असं डायरेक्ट पण करू शकता, आणि किंवा तुम्ही चाळून घेणार असला पूर्णाच्या चाळणीने आता या स्टेजला तरी चालतं। आता आपण इथे या काचेच्या बरणीत स्टोर करून ठेवणार आहे। पन्यापासून सरबत कसं तयार होतं ते दाखवते। पुदिन्याची पानं असली आपल्याकडं तर अशी थोडीशी बारीक करून टाकायची आहे। बर्फाचे स्लाइस 3 ते 4, आणि 2 चमचे आपल्याला, ग्लास तुम्ही किती मोठा घेताय त्यानुसार, पण आणि इथं तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता। आणि मस्त असं थंडगार पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचंय।
बघू शकता कोणी आलं का पटकन 5 मिनिटात आपण 5 मिनिटं सुद्धा नाही 2 मिनिटातच आपलं हे कैरीचं पण तयार होतं। एकदम असं पोटाला थंडावा देणारं ड्रिंक आहे हे, तर नक्की ट्राय करा। आपलं सगळं मिक्स करून झालं तर थोडंसं आपलं काळं मीठ टाकून घ्यायचं इथं आणि पुन्हा मिक्स करायचं। 1 मिनिट असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं छान एकजीव होतं। आता आपलं ड्रिंक हे पिण्यासाठी पोटाला थंडावा देणारं ड्रिंक आपलं रेडी आहे। तर बघू शकता आपलं छान असं मस्त पोटाला थंडावा देणारं ड्रिंक तयार आहे। कैरी पाण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।